So yesterday, Chadda has resigned from the Aam Aadmi Party and joined the BJP. What do you like to say about that? इट इज नॉट अ सरप्राईज. तुम्ही जाणा की थोड्या आठवड्या पयलीं आमीच राघव चड्डाक त्या पोजिशना वयल्यान काडिल्लो आनी वी हॅड एक्सपोज दॅट ही वॉज प्लॅनिंग टू जॉइन द BJP. इनफॅक्ट आमी ताका डिमोट करतकूच ताणें एका दिसा भितर कितलेशेच हजारांनी ट्वीट ताणें BJPच्या एगेन्स्ट केल्ले, नरेंद्र मोदीच्या एगेन्स्ट केल्ले, ते डिलीट केले. सो दॅट दीस वॉज गोईंग टू हॅपन इज नो सरप्राईज. ऑफकोर्स थोडे आनिकूय गेल्ले आसा ते आमकां वायट दिसता. कितें आसा, तुमी पार्टी चेंज करूंक जाय, तुमकां पार्टीन बरें दिसना, दॅट इज अंडरस्टँडेबल. बट टू जम्प एन एंटायर आयडियोलॉजी, म्हणजे ज्या BJPच्या विरोधान तूं इतलीं वर्सां उलयता आनी लास्टाक तूं त्याच BJPन वता, दॅट वी आर नॉट एबल टू अंडरस्टँड. आनी म्हाका दिसता दे हॅव मिसयूज्ड द प्रिविलेज दॅट दे हॅव गिवन, दे वर गिवन बाय द पार्टी. कित्याक राज्यसभा मेंबर म्हळ्यार कितें, तूं लोकां कडेन वचून निवडून येना. यू आर गिवन दॅट पोजिशन बाय द इलेक्टेड MLAs ऑफ द पार्टी. त्या MLAन आनी त्या पार्टीन तुमकां ते पोजिशन दिल्या म्हणून तुमी थंय पावले. एंड टू मिसयूज दॅट पोजिशन एंड टू डू दीस सॉर्ट ऑफ डिफेक्शन which is usually seen in assemblies or in Lok Sabha where they are directly elected by the people, त्यांना तू म्हणूंक शकता की आपण निवडून आयला म्हणून. इन दीस केस दे कॅनॉट इवन से दॅट. सो पूण जशें तुमी पळयलें, only a few people reached the BJP office. I don't know why the rest of them have not publicly come out. It's only coming out in the news that they have defected. But maybe they have read the anti-defection law. Maybe it does not apply to their position, and maybe they will be disqualified if they make this decision. But whatever it is a sad day for democracy, because आम्ही पळयता की आज भारतीय जनता पार्टी चड आनी चड अत्याचार आनी लोकशाही विरोधीचे काम करपाक लागिल्ले आसा. आनी त्या खातीर ऑपोजिशनाच्या आमदारांक आनी खासदारांक चड आनी चड प्रयत्न करूंक जाय टू रेजिस्ट दीस, टू सेव आवर डेमोक्रेसी, टू सेव आवर कॉन्स्टिट्यूशन. सो इट इज व्हेरी सॅड डे फॉर डेमोक्रेसी when पीपल फॉल प्रे टू फियर ऑर ग्रीड. कित्याक आज ते भारतीय जनता पार्टीक जॉईन जाता तुमी पळयला, एक तर ते खंयच्या तरी भयान जॉईन जाता किंवा तांकां कसली तरी आमिश दिवन, कसली तरी तांकां एक हें दिवन, हातान कितें तरी दिवन तांकां थंय एट्रॅक्ट केल्लें जाता. सो लायक आय सेड, इट इज अ व्हेरी सॅड डे फॉर डेमोक्रेसी. आनी म्हाका दिसता नाव ऑपोजिशन एंड ऑल पार्टीज हॅव टू फायट इवन हार्डर टू स्टॉप द BJP इन इट्स ट्रॅक्स. सो एवरी टायम आतां दोन पार्ट गोंयान हें जालें हें. सो आतां फॉरगेट अबाउट लोकसभा, बट राज्यसभा इज हॅपन विच इज द योर ओन MLA and party had elected the members. They went to the BJP. So how you face comparing the Goa and the central this Rajya Sabha? मी एक्झॅक्टली जशें सांगलें, इट इज अनप्रेसिडेंटेड. म्हणजे राज्यसभान अशें 2/3 डिफेक्शन केन्नाच जावंक ना. आनी वेदर द एंटी डिफेक्शन लॉ एक्चुअली अप्लायज टू इट हें आमी पळोवचें पडटलें. वी वील टेक वॉट एवर लिगल एक्शन. ऑलरेडी आमी डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन घाल्लें आसा. पूण दॅट ऑफकोर्स गोज टू द स्पीकर ऑफ द राज्यसभा हू इज पार्शियल टू द सेंट्रल गव्हर्मेंट. सो वी डोंट हॅव हाय होप्स फ्रॉम दॅट. पूण डेफिनेटली वी वील देन टेक इट टू द सुप्रीम कोर्ट एंड वी वील टेस्ट वेदर द लॉ अप्लायज टू दीस केस. All 7 MPs that are elected from Punjab. This has happened ahead of next assembly election. Do you is up facing a challenge of retaining MLAs and rebuilding organizational? No, actually quite the contrary. आता 4-4.5 वर्सां जाली आज गव्हर्मेंट इज परफॉर्मिंग इन पंजाब आनी लोक इतले खूश आसा. ते फाटल्या वेळा आमकां 117 सिटान निवडून हाडिल्ले. दीस टायम द वेव इज एक्चुअली प्रो इनकम्बन्सी आनी लोक आनिकूय सीट आमकां दिवपाचे तयारीन आसा. सो इन सच अ सिच्युएशन वेन द पब्लीक ओपिनियन इज विथ आम आदमी पार्टी, विथ अरविंद केजरीवाल, विथ भगवंत मान, आय एम सरप्रायज वाय दीज 7 MPs हॅव डिसायडेड टू कमीट पॉलिटिकल सुसायड. कित्याक म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी तीच पार्टी आसा जी पंजाबाच्या 700 शेतकऱ्यांक मारून उडयल्या. तुमकां याद आसतलें वेन दे बॉट द 3 फार्म लॉज, 2 वर्सां एजिटेशन चल्लें. 90% शेतकरी सगळे पंजाबाचे आयिल्ले. 700 शेतकरींचो जीव गेलो त्या एजिटेशनान. आनी त्या भारतीय जनता पार्टीक तुमी जॉईन करून पंजाबाचें बरें करूंक सोदता. सो पीपल ऑफ पंजाब विल शो देम अ व्हेरी गुड लेसन इन दीस कमिंग इलेक्शन. वाल्मिकी, तुम्ही दिल्ली मॉडेलाचे उलयताले, सेंटराक आतां गोवा मॉडेल लायला असो दिसता तुमकां तुमचे जे. आणि हो ऑपरेशन लोटस तुम्ही जाणा, जशें सांगलें ऑलरेडी राघव चड्डाचे आमकां ऑलरेडी खबर आशिल्ली. मागीर पयर कोणाचेर तरी ED रेड जाली. सो अशें बाकीच्यांकूय धमकी दिली आसतली की तुमी येना जाल्यार तुमचेरूय ED रेड जातली. आतां प्रॉब्लम असो पळय तुमी,
जो अरविंद केजरीवालजीक आनी आमच्या बाकीच्या लिडरांक तुरुंगान घाले, जेलीन घाले, दे वर जेल्ड ऑन प्री ट्रायल अरेस्ट. 6 महिने 2 वर्सां ट्रायल जाल्या शिवाय. सो टुडे even if you have not done anything wrong and it was proved that Arvind Kejriwal and all our other leaders did not do anything wrong, सगळ्या कोर्टान आमकां बरी केलें, आमकां discharge केलें. But today the fear among people is that you can be jailed even if you have not done anything wrong using PMLA and using ED. And some people don't have the stomach, थोड्यांक ती कापाजदार नासता बाबा 6 महिने जेलीन वचून, even if they know they have not done anything wrong. So some people fall to this. So it is, like I said, it is very sad. आणि म्हाका दिसता जशें सांगलें, ऑपोजिशनान आतां कापाजदाद करची पडटली. वी वील हॅव टू फायट स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर. वी वील हॅव टू बी रेडी टू गो टू जेल, एस्पेशली इफ यू नो यू नॉट डन एनीथिंग रॉंग. वी आर रेडी टू गो टू जेल. वाल्मिकी, जेन्ना आम आदमी पार्टी कांयच नासले तेन्ना पण हे सगळे जे लिडर्स जे उबरून येयले ते फियरलेसली हे करताले. तुमी म्हणटा ही फियर कितें आनी कितें फॉर जॉयनींग BJP? आता लास्ट 2-3 वर्सां तुम्ही पळयला, इट हॅज गॉन टू अ डिफरंट लेवल. The point I just made is that previously if you had done something wrong, for example काँग्रेसीचे आमदार तांच्यो सगळ्यांच्यो फायली कसले कसले करप्शनाचे कसले कसले इवन पर्सनल स्कॅन्डल कितें तरी आशिल्ले. नाव इन दीस केस लास्ट 2-3 years BJP has sent a message among the people की तुम्ही कितें वायट केल्लें आसून तुम्ही जेलीन पावतले. And using laws like PMLA, they can keep you in jail for even 2 years. That is the fear today, where a person who is completely innocent, who has not done anything, will have to spend months and years in prison just because the BJP thinks it can do पण it. वाल्मिकी अशें जायना की तुमच्या एमपीन कितें तरी रॉंग केला आसतलें म्हणून तेजो भंय दाखोवन व्हेला म्हणटा तुमी? ना, म्हाका दिसना, बिकॉज एटलीस्ट कितें आसा पळय, आमच्या सरकारा वतींच्यान कांयच रॉंग जावंक ना. देर इज नो स्कॅम, देर इज नथींग. तांचे पर्सनल कितें स्कॅन्डल आसा तें आमकां खबर ना. ते BJPन फायंड आउट करून तांकां ब्लॅकमेल केला आसत, दॅट वी डोंट नो. आनी कितें आसा, थोडे आमचे जे MP आसले, दे आर व्हेरी बीग इंडस्ट्रियलिस्ट. आनी इंडस्ट्रियल आसतना ते ED रेड बी तांच्या भानगडीन पडपाचेंच नासता. दे वर नॉट विथ द पार्टी फॉर अ लॉंग टायम. ते त्या स्टेचराचे आशिल्ले. सो वी सेंड देम टू द राज्यसभा. सो टुडे दे हॅव डिसायडेड दॅट दे डोंट वॉन्ट टू डील विथ दॅट हेडेक. सो दे आर गॉन विथ द BJP. सो लायक आय सेड, इन द एंड द पीपल आर सुप्रीम. पंजाबाचे लोक हांकां धडो शिकयले. थँक्यू.